नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 प्रकरण 10 आपत्ती व्यवस्थापन। आपत्ती लहान असो किंवा मोठी असो, अल्पकालीन असो किंवा दीर्घकालीन असो, त्यावर मात करणे महत्त्वाचे असते आणि त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन प्रभावी आणि परिणामकारक असणे गरजेचे आहे। लोकसहभाग आणि आपत्ती व्यवस्थापन यांचे नाते फार जवळचे आहे। आपत्ती टाळणे, आपत्तींना तोंड देण्यासाठी योजना करणे व त्यासाठी क्षमता मिळवणे म्हणजे आपत्ती व्यवस्थापन होय। आपत्ती ही एक जलद प्रक्रिया म्हणजे अपघात असतात। अशा आपत्तीच्या वेळी आपण काय करावे? स्वतःचे, मालमत्तेचे, प्राण्यांचे संरक्षण कसे करावे? आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपत्ती ओढवल्यानंतर प्रथम त्या आपत्तीमुळे होणारे नुकसान कमीत कमी कसे होईल या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे। आपत्ती या नियोजित नसतात, परंतु योजनाबद्ध प्रयत्नांनी त्यांचे निवारण होऊ शकते। आपत्कालीन व्यवस्थापन म्हणजे शास्त्रीय काटेकोर निरीक्षणाने व माहितीच्या पृथक्करणाने आपत्तींना सामोरे जाण्याची क्षमता मिळवणे व त्यात वेळोवेळी वाढ करणे, जसे आपत्ती प्रतिबंधात्मक योजना, निवारण व पुनर्वसन आणि पुनर्निर्माण अशा अंगांचा विचार होऊन त्याचा कृती आराखडा तयार करणे व या सर्व गोष्टींची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे म्हणजेच त्याचे व्यवस्थापन करणे होय। आपत्ती व्यवस्थापनामध्ये दोन प्रकार आहेत, एक म्हणजे आपत्ती पूर्व व्यवस्थापन आणि दुसरं आपत्ती पश्चात करण्यात येणारे व्यवस्थापन। आपत्तीपूर्व व्यवस्थापन यामध्ये कुठल्याही प्रकारच्या आपत्तीला तोंड देण्यासाठी संपूर्णतः तयार होण्यासाठी पूर्वतयारी करणे अंतर्भूत आहे। त्यासाठी प्रथम आपत्तीग्रस्त किंवा आपत्ती प्रवृत्त भूभागांची ओळख करून घेणे, दुसरं प्रिडिक्टिव्ह इंटेन्सिटी मॅप्सद्वारे आपत्तीची तीव्रता आणि हजार्ड मॅप्सद्वारे आपत्तीच्या संभवनीय ठिकाणांची माहिती करून घेणे। आपत्ती व्यवस्थापनासाठी विशिष्ट पद्धतींचे प्रशिक्षण घेणे आणि सर्वसामान्य माणसामध्येही आपत्ती व्यवस्थापन व निवारण यांची जाणीव करून देणे। त्यासाठी सर्वस्तरीय प्रशिक्षण, प्रसार व्यवस्था आणि माहिती स्रोत उपलब्ध करून घेणे व इतरांना माहिती देणे। आपत्ती पश्चात करण्यात येणाऱ्या व्यवस्थापनामध्ये आपत्तीनंतर आपदग्रस्तांना प्राथमिक स्वरूपातील सर्व मदत करणे, प्राथमिक गरजांची पूर्तता करणे, वाचलेल्या स्थानिक रहिवाशांद्वारेच मदत उभारण्यासाठी प्राधान्य देणे, आपत्तीनंतर अजिबात वेळ न गमावता एक नियंत्रण कक्ष निर्माण करणे, प्रत्येक प्रकारच्या आपत्तीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या नियंत्रण केंद्राची उभारणी करावी लागते, नियंत्रण केंद्रामार्फत येणाऱ्या मदतीचे वर्गीकरण करणे, ती मदत गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करून मदतीच्या कामाचा सलग व सतत आढावा घेत राहणे, आपत्ती निवारणासाठी 24 तास कार्यक्षम व कार्यरत राहणे। आता इथे आपत्कालीन नियोजन चक्रातील प्रमुख अंगे दाखवलेली आहेत। पहिलं पूर्वतयारी म्हणजे एखादी आपत्ती घडल्यास त्याचे परिणाम कमीत कमी कसे होतील या दिशेने नियोजन करणे। त्यानंतर विमोचन, आपत्तीचा लोकांवर व देशावर कमीत कमी परिणाम कसा होईल या कृतीचा विचार यामध्ये केला जातो। नंतर सज्जता, अशी योजना आखली जाते की ज्यात सामान्य नागरिक व शासन यांचा प्रतिसाद मिळेल। नंतर आपत्तीचा आघात, हा घटक आपत्ती व्यवस्थापनाचा व आपत्तीच्या वेगवेगळ्या तीव्रतेच्या सापेक्षतेचा आढावा घेतो। नंतर प्रतिसाद, आघाताला प्रतिसाद तात्काळ द्यायचा असतो, हा घटक ह्या चक्रात आपत्ती आघातानंतर येतो। त्यानंतर पुनरुत्थापन, पुनरुत्थापन हा आपत्कालीन उपाययोजना व राष्ट्रीय प्रगती यांच्यातील एक महत्त्वाचा दुवा आहे। पुनरुत्थापन हा टप्पा राष्ट्राच्या हितासाठी व पुनर्वसनासाठी वापरतात। नंतर पूर्ववतता, आघातानंतर जनजीवन जेव्हा विस्कळीत होते तेव्हा गाव किंवा शहराचे संपूर्णपणे पुनर्वसन करण्यासाठी जेवढा वेळ लागतो त्यालाच पूर्ववत्ता असे म्हणतात। तर अशा पद्धतीने आपत्कालीन चक्रातील ही काही प्रमुख अंगे आहेत।
हे नेहमी लक्षात ठेवा. नैसर्गिक आपत्ती टाळणे अशक्य असले तरी त्यामुळे होणारे नुकसान व त्याचे प्रमाण कमी करता येऊ शकते, परंतु मानवनिर्मित आपत्ती टाळणे शक्य आहे. कोणत्याही प्रकारच्या आपत्ती काळात एकमेकांना मदत व सहकार्य करणे ही आपली सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. आता आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण संरचना याविषयी आपण माहिती बघूया. आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात शासन स्तरावर प्राधिकरणाची रचना केलेली आहे. राष्ट्रीय स्तरापासून ते गाव पातळीपर्यंत आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत नियंत्रण व निवारणाचे कार्य कसे चालते ते खालील ओघ तक्त्यामध्ये दिलेले आहे. आपल्या देशात आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 संमत केला गेला आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष असतात पंतप्रधान. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत मुख्यमंत्री. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष असतात जिल्हाधिकारी. तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष असतात तहसीलदार आणि गाव पातळीवरील समितीचे अध्यक्ष असतात सरपंच. आता राष्ट्रीय, राज्य किंवा जिल्हा स्तरावर जेव्हा एखादी आपत्ती ओढवते तेव्हा सावधगिरीचे इशारे देणाऱ्या काही संस्था असतात, इतर सामाजिक किंवा खाजगी संस्था असतात, ह्या सुद्धा यांना मदत करत असतात. आणि गाव पातळीवर जेव्हा एखादी आपत्ती ओढवते तेव्हा सरपंचाला, सामान्य जनतासुद्धा सरपंचाला सहकार्य करत असते. आणि आपदग्रस्त भागात प्रत्यक्ष सुटका, बचाव आणि मदत कार्य करणारी संरचना यामध्ये असते. तर आता आपण जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण याविषयी माहिती पाहूया. जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापनासाठी व आपत्ती निवारण योजनांच्या परिपूर्णतेसाठी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जबाबदार असतात. समन्वयक या नात्याने समर्पक निर्देश देणे, अंमलबजावणी करणे आणि त्या अंमलबजावणीचा व त्यामधून मिळणाऱ्या माहितीचा सतत आढावा घेत राहणे, नियंत्रण करणे अशा सर्व कामांसाठी योग्य नियोजन करण्याचे कार्य ते करतात. प्रत्येक जिल्ह्याची प्रत्येक प्रकारच्या आपत्तीसाठी अनुषंगिक योजना तयार करून राज्यस्तरावर तिला अनुमोदित करून घेणे ही जबाबदारीसुद्धा जिल्हाधिकारी यांची असते. जिल्हानिहाय आपत्ती नियंत्रण कक्ष. आपत्ती आघातानंतर किंवा त्याबद्दलची पूर्वसूचना मिळताच जिल्हा नियंत्रण कक्षाची स्थापना होते. आपत्ती संदर्भात विविध आढावे आणि माहिती व अतिरिक्त मदत घेण्यासाठी व त्यांचा सतत पाठपुरावा करण्यासाठी हा कक्ष विविध यंत्रणांशी, उदाहरणार्थ स्थलसेना, वायुसेना, नौसेना, दूरसंचार, दळणवळण, निमलष्करी दल यांच्याशी सतत संपर्कात असते. जिल्ह्यातील स्वयंसेवी संघटनांना एकत्रित करून आपत्ती निवारणाच्या कार्यात त्यांचा उपयोग करून घेणे ही जबाबदारी नियंत्रण केंद्राची असते. इथे आता आपल्याला सांगा पाहू म्हणून 2 प्रश्न विचारलेले आहेत. पहिला प्रश्न, प्रथमोपचार म्हणजे काय? एखाद्या तज्ज्ञ नसलेल्या व्यक्तीद्वारे एखाद्या आजारी किंवा जखमी व्यक्तीला आपत्कालीन परिस्थितीत विशिष्ट वैद्यकीय उपचार उपलब्ध होईपर्यंतच्या काळात दिले जाणारे उपचार म्हणजेच प्रथमोपचार होय. आपत्तीमध्ये जखमी झालेल्या आपदग्रस्तांना प्रथमोपचार कसा करावा? वैद्यकीय मदत मिळेपर्यंत जखमी व्यक्तीला आराम पडेल अशा अवस्थेत ठेवावे. कोणत्या प्रकारची इजा झाली आहे यावर त्याला द्यावा लागणारा प्रथमोपचार अवलंबून असतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे वेळेवर प्रथमोपचार देणे, कारण विलंब हा मृत्यूस कारणीभूत होऊ शकतो. तर आता आपण प्रथमोपचार व आपत्कालीन कृती याविषयी माहिती पाहूया. मागील इयत्तांमध्ये तुम्ही आपत्तींमध्ये जखमी झालेल्यांवर कोणकोणते प्रथमोपचार करायचे याची माहिती घेतली आहे. आपल्या वर्गातील सहकारी, आजूबाजूचे लोक हे कोणत्या ना कोणत्या आपत्तीत सापडतात, त्यांना इजा होते. अशा वेळी आपण घेतलेल्या माहितीचा वापर त्यांच्या दृष्टीने फायद्याचे ठरते. कधी कधी आपल्या अनावधानाने सुद्धा आपत्ती ओढवतात. परिसरात वावरताना पुढे दिल्याप्रमाणे काही चिन्ह दिसतात. बघा, इथे हे काही चिन्ह दिलेले आहेत. एक्सप्लोजिव्स किंवा फ्लेमेबल गॅस असं चिन्ह दिलेलं असतं. इथे फ्लेमेबल लिक्विड हे असं चिन्ह दिलेलं आहे. तर अशी चिन्हे जी असतात ही चिन्हे धोकादायक चिन्ह आहेत आणि ही चिन्ह जर बघितली तर आपण धोके टाळण्यासाठी त्यांचा उपयोग होऊ शकतो. इथे आपल्याला विचार करा म्हणून प्रश्न विचारलाय बघा. खाली आपत्तींची काही चित्रे दाखवली आहेत. या काळात कोणती प्राथमिक काळजी घ्या? पहिलं चित्र जर आपण बघितलं तर यामध्ये आपल्याला दिसते की भूकंपाचं चित्र दाखवलेलं आहे. तर दुसऱ्या चित्रामध्ये आग लागलेली दाखवली आणि तिसऱ्या चित्रामध्ये सर्पदंश झालेला दाखवलेला आहे. तर या आपत्तीच्या काळात काय प्राथमिक काळजी घ्यावी? पहिला आपण भूकंपाचा विचार करूया.
भूकंप होऊ लागला की तत्काळ घरातून बाहेर पडून मोकळ्या मैदानात येऊन आसरा घ्यावा. घरातून बाहेर पडणे जर जमले नाही तर टेबलाखाली आसरा घ्यावा. डोक्यावर काही पडून इजा होऊ शकते म्हणून काळजी घ्यावी. नंतर आगीपासून स्वतःचा बचाव करावा. शक्य असेल तर दुसऱ्यास तेथून बाहेर पडण्यास मदत करावी. आग विझवण्यास मदत करावी. अग्निशामक दलाला फोन करून त्वरित बोलवून घ्यावे. तिसरा सर्पदंश. बऱ्याचदा सर्प हा बिनविषारी देखील असतो, त्यामुळे दंश झालेल्या व्यक्तीला आधी शांत करावे. सर्प विषारी असेल तर जेथे सर्पदंश झाला असेल त्याच्या वरच्या बाजूस घट्ट कपडा, दोरी असे काही बांधावे, म्हणजे सर्पाचे विष शरीरात वर चढणार नाही. दंश झालेल्या ठिकाणी छोटीशी जखम करून रक्त वाहू द्यावे, म्हणजे त्यातून सर्पाचे विष बाहेर पडेल. सर्पदंशावरील प्रतिविष उपलब्ध असते, ते शक्यतो लवकर टोचून घ्यावे. तर आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपण अशा प्रकारची ही प्राथमिक काळजी घ्यावी. आता इथे या चित्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपत्ती व्यवस्थापना संदर्भ करायच्या कृती दाखवलेल्या आहेत. तर आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपतग्रस्ताचे वहन करण्यासाठी पाळणा पद्धत, पाठंगुळीला बांधणे, हाताची बैठक अशा विविध पद्धती वापराव्या लागतात. आपतग्रस्ताची शारीरिक स्थिती कशी आहे त्यानुसार वेगवेगळ्या पद्धती ठरतात. दररोजच्या जीवनात आपल्याला अनेक लहान मोठ्या आपत्तींना सामोरे जावे लागते. अपघात घडणे, गर्दीच्या ठिकाणी चेंगराचेंगरी होणे, भांडण तंटे यातून इजा होणे, विजेचा झटका बसणे, भाजणे, उष्माघात होणे, सर्पदंश, श्वानदंश, विद्युत पुरवठ्यामध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागणे, एखाद्या रोगाची साथ पसरणे, अशा कितीतरी आपत्ती दिवसभरात आपल्या सभोवताली घडत असतात. या आपत्ती आपल्या घरी, शाळेत, आपण जिथे वावरतो तिथे घडून येतात. या आपत्ती काळात आपली भूमिका नेमकी कोणती असावी? अचानक उद्भवलेल्या आपत्तीमुळे आपतग्रस्तास वैद्यकीय उपचार मिळण्यापूर्वी तात्काळ काही उपाययोजना मिळणे आवश्यक असते आणि अशा वेळेस प्रथमोपचार उपयोगी पडतो. प्रथमोपचारासाठी आवश्यक असे साहित्य म्हणजे प्रथमोपचार पेटी. तर प्रथमोपचार पेटी आपल्याजवळ असणे आवश्यक आहे. ही जी प्रथमोपचार साहित्याची पेटी जी आहे याच्यासाठी आपल्याला आवश्यक साहित्य काय काय असतं तर निरनिराळ्या आकारच्या बँडेजच्या पट्ट्या असतील, जखमेवर बांधण्यासाठी जाळीची पट्टी, त्रिकोणी आणि गोल गुंडाळता येतील असे बँडेजेस, औषधोपचारासाठी वापरला जाणारा कापूस, रबराचे हातमोजे, स्वच्छ व कोरडे कापडाचे तुकडे, साबण, अँटीसेप्टिक डेटॉल किंवा सॅव्हलॉन, सेफ्टी पिना, ब्लेड, छोटा चिमटा, सुई, बँडेडच्या पट्ट्या, छोटी टॉर्च किंवा विजेरी, कात्री, चिकटपट्टी, थर्मामीटर, पेट्रोलियम जेली यासारखं साहित्य या प्रथमोपचार पेटीत असणं आवश्यक आहे. आता आपण अभिरूप सराव म्हणजे काय हे समजून घेऊया. अभिरूप सरावलाच मॉक ड्रिल असंही म्हणतात. हे आपत्कालीन परिस्थितीमध्ये तत्परतेची आणि तयारीची स्थिती कमीत कमी वेळ मोजण्याचे एक साधन आहे. कोणत्याही आपत्तीशी संबंधित प्रतिसाद प्रक्रिया तपासण्यासाठी एखादी आपत्ती ओढवल्यानंतरच्या स्थितीचे आभासी संचलन करण्यात येते. म्हणजे आपत्ती ओढवल्यानंतर आपण काय काय करायचं ह्याचा सगळा सराव करण्यात येतो. ज्यावेळी आपत्ती निवारणासाठी करण्यात आलेल्या नियोजनाप्रमाणे सर्व कृतींची अंमलबजावणी यशस्वीरित्या होते की नाही हे पाहण्यासाठी प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्ती त्यांना देण्यात आलेल्या कृती पार पाडतात व त्यावरून आपण आपत्ती निवारणासाठी उभी केलेली यंत्रणा ही किती सक्षम आहे हे पाहू शकतो. आग लागणे या आपत्तीवर आधारित बचाव कार्याचा अभिरूप सराव हा अग्निशामक दलाच्या जवानांमार्फत अनेक शाळांमधून घेतला जातो. यामध्ये आग विझवण्यासंदर्भात, एखाद्या मजल्यावर अडकून पडलेल्या नागरिकास बाहेर काढण्यासंदर्भात, तसेच आगीच्या प्रभावाखाली येऊन कपडे पेट घेतलेल्या नागरिकास कसे वाचवावे याबाबत काही महत्त्वाच्या कृती दाखवण्यात येतात. पोलीस दल तसेच विविध स्वयंसेवी संस्थांमार्फत देखील असे विविध उपक्रम राबवण्यात येतात. या अभिरूप सरावाचे ध्येय काय आहे तर आपत्तीस देण्याच्या प्रतिसादाच्या तयारीचे मूल्यमापन करणे, आपत्ती नियंत्रण विभागात समन्वय सुधारणे, स्वतःची कार्यक्षमता ओळखणे, आपत्तीला जलद प्रतिसाद देण्याची क्षमता वाढविणे, नियोजित कृतींची यशस्वीता तपासणे आणि संभाव्य त्रुटी आणि धोके ओळखणे. या चित्रामध्ये तुम्हाला काही घोषवाक्य दिसतात बघा. स्वच्छता असे जिथे, आरोग्य नांदे तिथे, व्यसनांना सोडा, आनंदी रहा, सुदृढ सक्षम आरोग्य हीच यशाची गुरुकिल्ली, नियम पाळा, संकटे टाळा,
देशाचे भावी नागरिक म्हणजे आजचे विद्यार्थी. तर अशा प्रकारे घोषवाक्य तुम्ही स्वतःही तयार करू शकता. मुक्तोत्तरी प्रश्नामध्ये तुम्हाला स्वच्छता, व्यसन, आरोग्य, नागरिक याविषयी घोषवाक्य लिहा असं स्वमतावर आधारित एखादा प्रश्न परीक्षेला येऊ शकतो. तर अशा प्रकारे आपत्ती व्यवस्थापन हे प्रकरण आपले पूर्ण झाले आहे.